आपला परिचय द्या आणि कशाबद्दल आंदोलन आहे याविषयी थोडस। माझा परिचय ह्या निमित्तानं सांगतो की मी बाळासाहेब जानराव या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धनगर समाज संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो। परंतु जी महाराष्ट्रामध्ये आजची जी परिस्थिती आहे, जी घटना घडते आहे, त्या घटनेला जात पात नाही। कारण ज्याला त्यांना ज्याच्या त्याच्या समाजाचा ज्याच्या त्याच्या जातीचा स्वाभिमान ठेवा, परंतु ज्या ठिकाणी अत्याचार ज्या ठिकाणी हे होतं त्या ठिकाणी जातीच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी सहभागी झालो पाहिजे। आणि जी घटना घडलेली बीड मध्ये असेल, जालन्यामध्ये, परभणीमध्ये, ती अतिशय या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी लाजीरवाणी आणि त्यांच्यासाठी एक भयानक ही गोष्ट आहे। म्हणून त्या आरोपीला निव्वळ निश्चित शिक्षा नाही झाली पाहिजे, तर भर चौकामध्ये फाशी दिल्या गेली पाहिजे आणि लवकरात लवकर दिली पाहिजे। कारण 10 वर्ष जर याला नियमाला जर लागले साहेब, तर ह्यो सामान्य जनताचा पैसा त्यांच्यावर खर्च केला जातो। त्यांना खर्च नका करू, यांना वड्या खोड्या डोंगरा दऱ्यात कुणीकडे तरी घ्या आणि यांना तिकडे फाशा द्या, नाही तर काहीतरी करा, म्हणजे त्या सामान्य लोकांचे पैसे तरी त्या ठिकाणी वाचल। यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेले आहे। इथून पुढल्याला जे बी कुटुंबासाठी जे बी होईल ती अनेक कुटुंब वाचतील इथून पुढे, म्हणून हे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी ठेवलं होतं। आणि ताबडतोब प्रशासकाला विनंती करणार आहे की तुम्ही सरकारला या सामान्य लोकांची काय भावना आहे ही भावना कळून त्यांना ताबडतोब वड्या खोड्या डोंगरा दऱ्यात घेऊन त्याला डायरेक्ट फाश्या द्या, म्हणजे ही सामान्य जनता तरी काहीतरी या सरकारवर विश्वास ठेवून आणि चांगली एक गुणागोविंदाने वागण। कारण यांनीच जातीपातीचं राजकारण करून आज जी परिस्थिती आहे, या जातीचा त्या जातीचा आणि त्यांच्या समोर कोणत्या जातीचा आला का त्याला संपवायचं काम हे प्रस्थापित करताय। म्हणून त्या लोकांना पहिली कुठेतरी चौकात घ्या आणि फाशी द्या, म्हणून तरच ही शांत बसणार आहे। नाही तर यो जो लढा आहे यो अजून तीव्र होणार आहे, याची काळजी प्रशासनाने घ्यायची। एवढंच बोलतो आणि थांबतो। तुमचा परिचय। जय शिवराय, मी अजय पाटील। या ठिकाणी जो रस्ता रोको खंडाळा आहे ते आयोजित केला होता। आताच बाळासाहेब भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, संतोषभाई देशमुख असेल, परभणी येथील घटना असेल, जालना येथील घटना असेल, त्यांना तात्काळ या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये भविष्यामध्ये, आणि कायद्याचा धाक जनसामान्याला बसावा। कायदा कोणी मोडू नये, सगळ्यात मोठा असेल तर कायदा आहे हे परत या ठिकाणी ह्या राज्यकर्त्यांना, सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कळलं पाहिजे आणि जनसामान्याला विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि पोलीस बांधवावरचा लोड कमी झाला पाहिजे। म्हणून ह्या गुंडांना तात्काळ फाशी मिळणं गरजेचं आहे। संतोषभाई देशमुख सह सर्व या ठिकाणी जे बलिदान गेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हा रस्ता रोको होता। जर कदाचित या ठिकाणी तात्काळ यांच्यावर बाकीच्यावर गुन्हे दाखल होऊन या ठिकाणी आका बोका सका जे सगळे मध्ये गेल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही। आणि जर हे तात्काळ झालं नाही तरी आमदार, खासदार, मंत्री यांना आम्ही जसं पहिला यांना रस्त्यावर फिरू देत नव्हतो, यांच्या मंत्रालयात जाऊन गाड्या फोडल्या, तसं आम्ही यांना परत फोडल्याशिवाय राहणार नाही। गाव बंद्या होतील आणि तुम्हाला या ठिकाणी सामान्य माणूस सुद्धा जाब विचारेल आणि याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल। आणि म्हणून तात्काळ या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तातडीनं मार्गी लावा, कायद्याचा वचक बसला पाहिजे, एवढंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज की आरोपीला फाशी, आरोपीला फाशी। संतोषजी देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज खंडाळा वासियांनी रास्ता रोको करून निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन वरिष्ठांपर्यंत आणि शासनापर्यंत आम्ही आजच्या आज पोहोचवण्याची तजवीज ठेवलेली आहे। बस, धन्यवाद। एबी न्यूज साठी राजू आंबेकर, मुख्य संपादक संदीप गायके, खंडाळा। ग्रामपंचायत मेंबर शूर। खरं तर ही अतिशय या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लाजवेल अशा घटना घडत आहे, त्या घडल्या नाही पाहिजे। आमची एकच मागणी आहे, आरोपींना कोणी पाठीशी घालू नका। त्या जे मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली, ते जे आरोपी अख्खा परमेश्वर त्यांना पाठीशी घालतंय। अरे गुन्हेगारांना कोणी पाठीशी घालतंय का?
अतिशय लाजिरवाणी गोष्ट चालली आहे महाराष्ट्रामध्ये. आमची या महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे, मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री फडणवीस साहेब, या आरोपी आणि जे दोषी आहेत त्यांना कडक 8 दिवसाच्या आत फाशी शिक्षा देण्यात यावी. आज जे आंदोलन, मी प्रकाश बापू ठुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा. आज जे आपण आंदोलन केलं, मस्ताजोगचे सरपंच असं आणि त्यांचे ते 2 मित्र होते, ते दलित बांधवाला वाचवण्यासाठी गेले, परंतु त्यांना म्हणजे अत्यंत निर्गुणपणे त्यांची हत्या केली. या हत्येसंदर्भात आम्ही सगळं निषेध करतो आणि असेच वारंवार आंदोलन करून एक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असे आम्ही कायम प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्या आमच्या देखील छत्रपती शिवाजी महापुरुषांच्या विचाराच्या सुद्धा, रामकृष्णाच्या विचाराच्या सुद्धा झुंडी निर्माण झाल्या पाहिजे आणि तेव्हा हे अधर्म ठाकलं लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना आता संघटित व्हावं लागेल. अरे अंधार खूप झाला, आता दिवा पाहिजे. अरे अंधार खूप झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा ह्या राष्ट्राला या ठिकाणी जिजाऊचं म्हणजे गंमत अशी आहे, ज्यांच्या विरोधात आपण भांडवल होते यशीची, आता उन्हाळा असल्यामुळे त्यांची स्पीड वाढून मस्त आराम करू राहिले. लढा यांच्या तर आपल्यात राहतो, परंतु आपण त्या पोलीस बांधवांना आपला हा लढा नसून हा आपला लढा, त्यांचा बी आपला बी हा अन्याय जोरदार लढा आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी नियुक्ती ज्या खाकीवरती दिलेली आहे ती अन्याय. आंबेडकर यांना वंदन करून, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना वंदन करून, शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करून, सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी या खंडाळा नगरीमध्ये रस्ता रोको होत आहे. या रस्ता रोकोचं महत्वाचं कारण म्हणजे या महाराष्ट्रामधील बीड शहर आणि या महाराष्ट्रामधील काही भाग या ठिकाणी बिहारवाणी परिस्थिती होती की काय अशी मोठी शंकाच नव्हे तर अस्तित्वात त्या गोष्टी यायला लागल्या. आणि त्यामुळे या ठिकाणी जनसामान्य माणसांना ज्यांना हत्या केली, अक्षरच तर संतोष भैया पाणी मागत होता तर यांनी हरामखोरांनी त्याच्यावर लघु शंका केली. किती वाईट घटना आहे. जालना येथील कैलास बोराडे आपलाच बंधू शिवभक्त त्याच्याही अक्षर पूर्ण शरीराला चटके देण्यात आले. म्हणजे चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? या महाराष्ट्राला याच्या अगोदर अशा घटना आपल्याला अपेक्षित नव्हत्या. आणि या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजाचे असेल, जालन्यामध्ये जी घटना घडली ती धनगर समाजाचे, परभणीमध्ये जी घटना घडली तो बौद्ध समाजाचा मुलगा होता. हा लढा जातीपातीच्या पलीकडे सर्व महामानवांना अभिवादन करून आजचा हा रस्ता रोको आंदोलन कशासाठी आणि का बरं या ठिकाणी करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मी सर्वांना भावंडांना विनंती करतो की या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडे एक माणुसकी धर्म म्हणून हा रस्ता रोको या ठिकाणी करण्याची पाळी वेळ या प्रत्येक समाजावर या ठिकाणी आलेली. संतोष भाऊ देशमुख जे बीड मधली जी घटना घडली ती अतिशय या महाराष्ट्राला कळंब पुसणारी ती घटना आहे. दुसरी घटना जालन्यामध्ये